घरी भजन कीर्तन त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन, भाग्यवंता घरी भजन कीर्तन, भाग्यवंता घरी हरिपाठ ठेवणं येऊ शकतो ना का तुम्ही, याला पुण्य लागतं. जीवनामध्ये पुष्कळ लोक श्रीमंत आहे, कोट्याधीश लोक आहेत, पण त्यांच्या भाग्यामध्ये भक्ती नाही. ज्ञानोबा म्हणतात ज्याच्या भाग्यात भक्तीच नाही जडो ते घ्यायला म्हणा ज्ञानेश्वर, माझ्या भक्तीविनं जडो ते घ्यायला पुन्हा अगा पृथ्वीवर पाषाण नसते काही. अर्जुना या जगामध्ये माझी भक्ती नसताना दगड काय कमी आहेत म्हणे, जडो ती घ्यायला पण माझ्या भक्तीविनं पृथ्वीवर पाषाण नसते काही. अर्जुना दगडांची काही कमी आहे का? ते दगड एकमेकांशी बोलत नाही, दगड बोलता का एकमेकांशी? राम राम नाही, श्याम श्याम नाही, हे अरे नाही. ऐकलंय का तुम्ही कधी? आणि ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आता वेळ नाही. तर मला सांगायचं असतं की भक्ती उदयाला येण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं, आणि त्यांचं आज पुण्य उदयाला आलेलं आहे. पुण्य फुडाले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा. आणि ज्या जीवनामध्ये भक्ती आली त्याच्यापेक्षा जगात कुठलं सुख मोठं नाही. तुम्ही म्हणणार काय सुख दुसरं काहीच कामाचे नाही. कितीही कमवलं, कितीही श्रीमंत झाला तरी एक दिवस त्याला काय करायचं आहे? सब कुछ छोड़ के जाना पड़ेगा, मन मुसाफिर निकलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. हे सर्व सोडायचंच आहे. लोकांना भ्रम झालेला आहे, माहिती एवढं असं एवढं तसं आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात ते नाही, महत्वाचं काय आहे? सापडलेली संधी. प्रत्येकाला संधी मिळणं महत्वाचं असतं. तुकाराम महाराज म्हणतात बरवी वेळ, बरवी म्हणजे चांगले. आता प्रवचन झाले भरपूर. पहिलं प्रवचन मंगलवणी सुंदर मीराबाईचं, तिने ते सोडलं मेवाड प्रांतामध्ये आले आणि भक्ती करू लागले. तिचे घरचे लोक सुद्धा चांगले म्हणत नव्हते, त्या काळात सुद्धा म्हणत नव्हते चांगले. तेव्हा राजस्थानमध्ये बरं आपल्याकडची गोष्ट नाही, मीराबाईची गोष्ट सांगतो. देव सुद्धा राणाजीने विष दिया, मीराने अमृत पिया. एवढं सुद्धा लोक कमी करत नव्हते त्या काळात. आता कमी तो प्रकार. विष दिलं पण भगवंताची काय कृपा होती. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरी गुण गाने लगी. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरी गुण गाने. बैठी संतों के संग रंगी मोहन किरण, अपने प्रीतम को मनाने लगी. सुंदर भजन. वो तो गली गली हरी गुण. पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन. आणि राम नावाचं धन ज्याच्याकडे तो सर्वात श्रीमंत आहे. पहिलं प्रवचन आहे. दुसरं प्रवचन त्यांनी सांगितलं. सुंदर सांगितलं. राजा होता, त्याला देव पाहिजे होते. बरेच लोक बरोबर असतात, राजे बरोबर आले, पण राजाने असं दुकान लावून ठेवलं होतं. सोन्याचं, चांदीचं, कपड्याचं, बांगड्याचं.